नमस्कार। आज आपण जो हरिहर गड आहे त्या गडाला भेट देणार आहे। हा जो समोर दिसतोय ना तो हरिहर गड आहे आणि इथं जर यायचं झाला मुंबईवरून यायचं जर झाला तर मुंबई कसारा आणि कसाऱ्यावरून खालच्या साईडना जव्हार मोखाडा खोराडा वगैरे तो रोड आहे ना त्या रोडने यायचा आणि सरळ पुढं आला का इकडे ही इथं निरगुडवाडी हे इथे समोर। आता इथं या पेंड्यामुळे काही दिसणार नाही, इकडे निरगुडवाडी आणि इथं खाली गाड्या वगैरे लागत आहे। हे इथं गाड्या लागेला ते लोकांवर जायला ती याचा असला तर गाडी इथं लावायची आणि इथून असं पाय निघायचा। आता आपल्याला रस्ता नाही माहीत पण रस्ता सापडत जाणार आहे मी। तर जो निरगुड पाडा आहे ना त्या निरगुड पाड्यावरून आपण गाडी तिथं ठेवली आणि निरगुड पाड्यावरून पायवाटे तर त्या पायवाट्यानं आपण जाणार आहे। आता माझ्यासोबत काय कोणी नाही आहे, मी आहे एकटा। मित्राला म्हणला होता चला तर कोणी यायला तयार नाही, म्हणलं चला आपली हाऊस आहे जाऊ आपण। आता एकटाच निघालोय। आता बघू किती वेळ लागत आहे। आता 11:30 वाजून गेले, पाहतो किती वेळ लागत आहे। डबल खाली उतरायला लागेल, इथून एवढं लांब जावं लागेल, पाहतो। हे त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्हा याच्यामध्ये जो हरिहरगड आहे ना तर हरिहरगड हा इथे येतोय। हरिहरगडला जर समजा एखादं मुंबईवरून जर येत असेल, मुंबई कसाऱ्यातून कसारा जो घाट आहे तुम्ही जर कसाऱ्यापर्यंत ट्रेननं आले तिथून जर काही असेल बाईक वगैरे किंवा गाड्या वगैरे तर तिथून येऊ शकता तुम्ही। नमस्कार आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सरचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे ना मी एक लय दिवसापासून इच्छा होती, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार त्याची काही गरज नाही आणि काही अपेक्षा नाही करत, पण एक स्वतःची भाषा बाबा, स्वतःच्या भाषेतून असावं बाबा नाही का एखादा व्हिडिओ आवड म्हणून। ज्याला आवडेल त्याला आवडेल, ज्याला नाही आवडणार त्याला नाही आवडणार नाही का, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या राहते ती। तर एक लई दिवसापासून इच्छा होती की बाबा आपली जी मराठी भाषा आहे त्यात आदिवासी भाषा, आता मी म्हणजे ज्या भागामध्ये राहतोय तिकडची जी भाषा आहे ना बोली भाषा जी आता मी अशी बोलतोय त्या भाषेमध्ये ना व्हिडिओ बनवायचा अशी माझी इच्छा होती। तर चला म्हणलं आज चालू आहे तर चल फिरायला चालू आहे, तर आपली इच्छा पण कंप्लीट होईल फिरायची आणि व्हिडिओ काढण्याच्या निमित्तानं आपली जी मूळ भाषा आहे त्या भाषेतून एकतरी व्हिडिओ होऊन जाईल। हां चला आपण निरगुडवाडी आहे ना त्या वाडीतून सरळ वर निघत आलोय। तर कसं ऊन होत चाललंय आणि थोडाच चढ आहे त्याच्यामुळे कसा दम लागत आहे बोलताना नाही का। बर इथपर्यंत आलोय, अजून आपल्याला 5-6 किलोमीटर कदाचित जायचं असेल। गडाकडे जाण्याचे मार्ग। पहिला मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या 3 किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते। दुसरा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून 15 किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोहोचल्यावर किल्ल्याला जाता येईल। किले तक पहुंचने का रास्ता पहला मार्ग नासिक त्र्यंबकेश्वर रोड पर त्र्यंबकेश्वर के पास 3 किलोमीटर। हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले व्यक्तीपण जपतो। या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे। मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो। हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे जायला कातपायऱ्या आहेत। चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो। काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवाची पिंड व नंदी आहेत।
तिसरा मार्ग कसारा खोडाळा मार्गावरून जाताना देवगाव पासून 1 किलोमीटर अलीकडेच डाव्या बाजूस असलेल्या खोडाळा टाके हर्ष मार्गाने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ले आता आहे ना मी हा जो पर्वत आहे किंवा डोंगर याचा जो निमा भाग आहे ना तो निमा भाग चढून येईल. आता इकडं दाखवतो पाठीमागं. हा आहे ना हा तो डोंगर आहे जो आपल्याला चढायचे. इकडं दिसतो का पाठीमागं तो हा डोंगर चढायचे. आता इथून काही जवळ अंतर आहे एवढं काही हे नाही. आता इथून झपाझपा टांगाटाकी जायचा. आता 12:30 वाजले ते आपण 11:45ला सुरुवात केली होती वर चढायला. आता 12:30 म्हणजे पाऊण तास झाला. आता इथून अजून किती टाईम लागत होते पाहू. कारण तिकडं समोर गेला का तिकडं डायरेक्ट असा उभा रस्ता आहे आणि पायऱ्या आहेत अशा. आता बघू आता आपण तर काही जेवण नाही करेल तिथपर्यंत ताकद उरली पाहिजे. चला निघू. हे आहे ना हा समोरचा डोंगर दिसतो ना त्या डोंगराच्या पोटापोटानं जायचे आणि लोक दिसत आहे ती. मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. हे लोक ह्या वर जाऊन आल्यात आता उतरत्यात खाली. ह्या लवकर गेल्या असतील त्याच्यामुळे ह्या लवकर उन्हाच्या आतमध्ये जाऊन आले. चला बोलत बसलो तर लय वेळ व्हायचा. निघू तुम्ही. आता आहे ना आपण डोंगराच्या पायथ्याला आलो आहे आणि आता आपण वर जायला जी वाट आहे मग ती टेकडी आहे ना त्या टेकडीवरून चालणार आहे. इथं यायचं असेल ना तर लय लवकर यायचा. त्याचं कारण सांगतो कारण ऊन झाला ना लय हालत खराब होते. त्या चेहऱ्यावर घाम दिसत असेल हा उशीर येण्याचा परिणाम आहे बाकी नाही काही. लवकर आलो असतो तर उन्हाच्या आतमध्ये मी वर चढून गेलो असतो आणि आताच्या वेळेपर्यंत खाली उतरून आलो असतो. जाऊ द्या झाला उशीर काय हरकत नाही. जी सुरुवात आहे ती आता खरी सुरुवात आहे. हे ना इथून सुरुवात होते चढायला.
एक मिनिट. संयुक्त वन व्यवस्थापन समिती हर्षवाडी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. हरिहर किल्ला. हा तुम्हाला जसं सांगितलं त्या सांगितल्याप्रमाणे हे ज्या पाट्या लावल्या होती ही हद येते नाशिकची इथनं. तर असा हा वरून खाली जर बघितलं तर असा हा परिसर दिसतोय. तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे सगळी वरती गेली होती लोक. हा चढायला आतापासून घरी सुरुवात होते. ते तिथं जिथं पाठी होती ना हरिहरगड किल्ला वगैरे संयुक्त वन व्यवस्थापन समिती वगैरे तिथून. पाणी भरणार फोटो आता अरे बाईचे आहेत काय मदत करत चार बार चढण्यासाठीची जी वाट आहे ती खडतर आहे. तर चालताना जरा जपून चाला. बघून घ्या. चला आता हर हर म्हणतो. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. अशा पद्धतीनं आपण आहे ना बऱ्यापैकी जो चढ होता दस होता तो चढत आलोय. आणि असं जर बघितलं तर हे इथनं आहे थोडीशी अवघड असतात. तर इथनं मेन म्हणजे चढायला सुरुवात होते आणि कसरतीचा जो खेळ आहे तो इथून सुरू होतोय. आता आहे ना आपण हरिहरगड आहे त्या गडावरती आलोय आणि गडावरती चढायला जिडून सुरुवात होते ना ते इथून सुरुवात होते. तर तुम्हाला दाखवतो मी. एक मिनिट. हे बघा हा जो गड आहे ना महत्वाचा तो इथून सुरुवात होते आणि यायचं जर झालं तर आपण अगोदरचा जो रूट सांगितला होता त्या रूटने येऊ शकतोय. आता बराच उशीर झालाय. 1 वाजता आले. आपल्याला वरती जाऊन पुन्हा डबल खाली यायचं आहे आणि आपल्याला खूप लांबचा असा टप्पा गाठायचे. तर त्यासाठी आपण लवकरात लवकर जाऊया. आहे ना 2 छोटेसे दुकानं लागले होते जिथं पाणी वगैरे भेटतात, बिस्किट वगैरे भेटतात. तर हे एक आणि समोर तिथं एक. तर आपण ज्यावेळेस खालून वरती येतो चढाय सुरुवात करतो चढायला तर तेव्हा माणसाला थकवा जाणवतो. आपल्याकडं काही लोक म्हणत असेल जास्त पाणी
काय काय लोक कमी पाण्यात असतील, तर मी 1 लिटरची बॉटल आणली होती आणि ती इथपर्यंत येता बॉटल माझी संपत आलेली आहे. तर आता आपल्याला एवढा उंचवरती चढायचं आहे, तर त्याच्यासाठी मी काय पाणी सोबत घेतलं नाही. आता जेव्हा मी वरतून खाली उतरेल त्यावेळेस मग आपण सोबत कॅरी करूया. हे वन विभागाच्या काही सूचना आहेत त्या सूचनाचं पालन करा. पायरी चढताना सतर्क करा. मेन जी सुरुवात आहे, आता मी एक काम करणार आहे, चढताना शक्यतो व्हिडिओ काढणार नाही, पण जेव्हा वरती जाईल तेव्हा वरून खाली कसं दिसतंय ते मात्र नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. हरिहर जो गड आहे, हरिहरगड, त्या गडाच्या पायथ्याला आलो आहे. आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एवढंसं चढायचं बाकी आहे, पण एवढ्याच पायऱ्या तिथे बघा पायऱ्या कशा आहेत. तर चढताना आपण हळूहळू चढणार आहे आणि एवढ्या भागाची शूटिंग शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करूया असं वाटतं. ही खाली आहे ना, ती हर्षवाडी आहे. इथं जे दुकानवाले दादा होते त्यांना विचारलं होतं, इथं आदिवासी वस्ती आहे, ठाकूर समाजाचे जे लोक होते ते इथं राहतात. समोर तुम्ही पाहते ती जो किल्ल्याचा दरवाजा आहे, त्या दरवाजामध्ये आपण बसले आणि समोरचं जे दोन डोंगर होती ते जर इथून बघितलं ना, एकदम छान असं दिसतं ती. तर मगाशी मी इथं ज्या पायऱ्या चढलो त्या तुम्हाला दाखवलं नाही, पण ह्या ज्या पायऱ्यात ना एकदम अशा सरळ आधी. तर एक पायरीवरती जायचं आणि हळूहळू चढण्याचा प्रयत्न करायचा, घाई अजिबात करायची नाही. ते म्हणतात ना, ती काही संकटात नाही, अशी इथं परिस्थिती आहे. तर त्याच्यामुळे ना जेवढं आपल्याला वजवज किंवा काळजी घेऊन वरती येता येईल तेवढी काळजी घ्यायची आणि वरती यायचं आहे. आता थोडासा झूम करून दाखवतो. जे अगोदरचे लोक आले होते ते लोक वरतून उतरलेत खाली आणि काही लोक येतात. तर हे एवढेसेच घर होती जिथं तुम्हाला बिस्किटं वगैरे, चहा वगैरे, सरबत वगैरे, काकडी वगैरे भेटत आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास केलेला आहे. अजून जो दरवाजा आहे त्या दरवाजापासून आपण आतमध्ये जाणार आहे, एंट्री करणार आहे आणि तिथून आतमध्ये गडावर म्हणा किंवा याच्यावरती पाहण्यासारखं काय ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. हे अगोदर बघा, आपण हरिहरचा जो गड आहे तो गड चढलोय आणि हा तो दरवाजातून थोडं इकडे समोर आलोय आपण. जेवढं होईल ना तेवढा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि एक विशेषतः एक सूचना आहे, इथं ना माकडं राहते ती, आणि मगाशीच मी ऐकलं
माकडाने एका व्यक्तीचा आयफोन होता, आयफोन घेऊन गेला. तर सगळ्यांना सांगायचे माकडापासून जरा सावध राहायचा. मी आहे ना आता जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्याला आलो आहे. आणि आता हे बरीच लोक मला दिसली, या सगळी नांदेडची होती. आता त्या उतरली, मी वरती चढलो होतो पण ते उतरायचं होतं, त्याच्यामुळं ते कसं जागा कमी असल्यामुळे थोडंसं साईडला थांबलो होतो. आता ते लोक उतरली, आता मी वर जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला वरची लोक उतरत राहतात ना, त्यावेळेला जर समजा आपण खालून जर चढत असेल तर जिथं आपल्याला चांगली जागा असेल उभं राहायला, तिथं उभं राहून घ्यायचं. कारण पाठीमाग पाहू शकते ती एवढीशी जागा आहे आणि लयत लय एक माणूस येईल आणि त्यात इथं खाली आहे ना लय खोल आहे, त्याच्यामुळं रिक्स घ्यायचीच नाही. जेवढा होईल जेवढा शेप चढता येईल तेवढा शेप चढायचा. आता पाठीमागं बघायचं, हा आपला मित्र आहे, हे केरळची येते. आता भानगड अशी आहे, मला एवढी काय इंग्रजी जमत नाही आणि येईल काय मराठी जमत नाही, हा येईल अडचण आहे. आता हे माझ्या पाठीमागं होती, वज 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 चालत त्या इकडे आहे ना, इथे डायरेक्ट वरती चढायला असं थोडंफार निमोजा नाही, डायरेक्ट आहे. त्याच्यामुळे येताना हळूहळू यायचा. खाली माकडं आहे होते का? हा आहेत ना. पकडलं नाही का मग बॅगला? नाही, जवळ येऊन द्यायची नाही, जवळ येऊन द्यायची नाही माकडा, थोका टाकायचा त्यांच्या. उतरताना सोपं आहे, बसलं की पायला म्हणजे लय वेळ झालाय, आपल्याला लांब जायची तर वेळ नाही करायचा. हे इथं वरती आपल्याला जायचे आणि इथं वर आलं का इथं पाण्याचं एक प्रकारचा, आता हा कधीच्या काळातील ते काही सांगता येणार नाही. कारण नाही ना, आता ह्या अशी दगडं बघा, दगडं कधी साळेला ती ह्या तरी 100-1 वर्षाच्या अगोदरची असतील ही अंदाज, एवढं काही सांगता येणार पण असतील हो, कारण जुन्या घराला अशी पहिला ती.
मारुती. चलो फोटो निकालने चलो अरे भाई जो भी बड़ा दिखेगा तो जो हायेस्ट पीक आहे आपला जो हरिहर गड आहे त्या गडाच्या टोकावरती आलोय आणि आता मी तुम्हाला आहे ना जेवढं होईल ना तेवढं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण आहे ना हे इथं जे दिसतंय इथं लोक दिसतात, इथून आपण आलेलो आहे. तर वरून आहे ना जो वरचा टॉप आहे ते वरच्या ठिकाणी असा व्ह्यू दिसतोय. बरीच लोक होती ते आपल्या अगोदर आले होते. आता ऊन झालंय, आता टाइम झालाय 1:45. ते धूप असल्यामुळे आहे ना एवढा क्लिअर काही दिसत नाही. आता 1:45 वाजले ती आणि आता हरिहरचा जो टॉप होता त्या टॉपवरती आपण आलो होतो आणि आता इथून उतरण्याचा
प्रयत्न करणार आहे, कारण आपल्याला बराच लांबचा टप्पा गाठायचे. एकटाच आलो होतो मी. पोरांना जे माझे मित्र होते त्यांना बोलवतो, म्हणलं चला, तर आपल्या काही सोबत कोण नाही आलेलं. तर आपली इच्छा पूर्ण झाली. आपण इथे येण्याचं ठरलं होतं आणि आज आपली इच्छा पूर्ण झाली. आपण आता वेळ न खायला होता, आता वेळ लय झालं, 1:45 वाजले. आता उतरायला किती वेळ लागत होत्या पाहायला लागत, आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघूया.